जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पावसाअभावी त्यातच गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दररोज कडाक्याचे तापणाऱ्या उन्हामुळे 10 ते 12 दिवसांपूर्वी ओल्यात केलेल्या पेरण्या सुद्धा 2 ते 3 दिवसात जर पाऊस आलाच नाही तर पूर्णतः उलटणार आहेत। कारण दुपारच्या वेळेस उन्हामुळे पिके पूर्णतः सुकून गेली असल्याचे पाहून सुकत असलेल्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे। कारण निसर्गाचा लहरीपणा व माणसाचा समतोल आता काही ठिकाणावर राहिलेला नाही। कारण पावसाळा लागून 1 महिना उलटून गेला, परंतु यामध्ये फक्त 3 वेळा पाऊस 8, 12, 17 या तारखांना, तो पण सगळीकडे नाही। मोजक्याच भागात काही समाधानकारक तर काही भागात तुरळक स्वरूपाचाच केवळ 3 वेळेस पडलेल्या पावसाने जामोद परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपल्या होत्या। केवळ मोजक्या शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरण्या थांबवून ठेवल्या। यंदा हवामान खात्याने पाऊस भरपूर सांगितला होता आणि भेंडवळची मांडणीने सुद्धा जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस सांगितला होता। त्यामुळे पाऊस येईलच या आशेने शेतकऱ्यांनी मागे जून महिन्यात केवळ 3 वेळाच पडलेल्या पावसामुळे पेरण्या केल्या होत्या आणि केलेल्या पेरण्या आता पूर्णपणे उलटणार असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट येण्याचे दिसत असल्याने शेतकरी कमालीच्या संकटात सापडले आहेत। जामोद परिसरातील शेकडो हेक्टरवरील खरीप पिकांनी खाली मान टाकून पूर्णपणे सुकून जात आहेत। जमिनीवर आलेल्या पिकांची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहत असून पावसाअभावी त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे। बागायती शेतातील ही कामे धंदे बंद पडल्यामुळे मजूर ठाण मांडून घरी बसला आहे। दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडाच जात असून त्यातही उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षाही जास्त कडाक्याचे ऊन तापत असल्याने मजूर वर्ग 11 वाजेच्या आतच घरी येत आहे। पावसाळ्याचे दिवस असतानाही शेतात कोणीच दिसून येत नाही। सर्वत्र दुपारच्या वेळेस शुकशुकाट दिसून येत असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे शेतकरी चांगल्या संकटात सापडला आहे। पाऊस येण्यासाठी गावातील मंदिरात देवाला साकडे घालण्यात येत असून अखंड सप्ताह लावून देवाला आराधना करण्यात येत आहे। तरी गावातील लहान लहान मुली गवळणीच्या वेशभूषेत डोक्यावर महादेवाला हनुमानाला पाणी नेऊन पाऊस येण्यासाठी नारे म्हणून देवाला साकडे घालीत आहे। पाऊस येण्यासाठी शेतकरी राजा चातकाप्रमाणे वाट पाहत आहे। कारण बागायती शेतातील कपाशीच्या पिकांची सुद्धा वरच्या पाण्याअभावी वाढ खुंटली आहे। ठिबकच्या सहाय्याने खालची विहिरीचे पाणी कितीही दिले तरी त्या पाण्याने पिकांची वाढ होत नाही। वरचा पाऊस हा पिकांना अमृतच असतो। त्या पावसाने पिकांची वाढ जोमात झाली असती। खरीपाच्या पिकांची बागायती पिकांना सुद्धा वरच्या पावसाची नितांत आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत। बागायती पिकांना शेतकरी वाचविण्याची धावपळ करत आहेत, परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमक्ष सुकत असलेल्या पिकांचे नुकसान पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत। एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।